नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 रोजी म्हणजे कालच झालेल्या नागपूर जिल्ह्याच्या नागपूर शहर पोलीस भरतीच्या पेपरमधील मराठी आणि जी.के. विषयाच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या पेपरमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरं पाहायची असतील, त्यासोबतच जर तुम्ही पुढच्या पेपरसाठी तयारी करताय, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघायचा आहे. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहिलं वाक्य काय आहे पहा. रशिया हा जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश आहे. बरोबर आहे. रशिया हा जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश आहे. दुसऱ्या क्रमांकाला आहे कॅनडा आणि भारत आहे तो 7व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, इतकी माहिती पुरेशी आहे. पहिलं विधान हे योग्य आहे. दुसरं विधान पहा. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश असून मोनॅको हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे. या ठिकाणी पहा, पूर्वार्ध तरी बरोबर आहे. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश आहे, बरोबर. परंतु मोनॅको हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या देश आहे का? नाही, कारण या ठिकाणी व्हॅटिकन सिटी हाच जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. म्हणजे विधान 2 आहे ते चुकीचं दिलेलं आहे. पुढे तिसरं विधान पहा. व्हेनिस या स्थळाला स्मारकांचे शहर असे म्हणतात. या ठिकाणी पहा, जगामध्ये विचारलं गेलं तर स्मारकांचं शहर कोणतं आहे? रोम आहे. आणि जर भारतामध्ये विचारलं गेलं तर दिल्ली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. व्हेनिस हे जगाचं स्मारकांचं शहर नसून कोणतं आहे? रोम आहे. म्हणजे तिसरं विधान देखील चुकीचं. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय बी, फक्त अ बरोबर. रशिया हा जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश आहे. पुढे 2 पहा. योग्य पर्याय निवडा. काठावरील शहर आणि नदी. आता या ठिकाणी पहा, बॉन हे राहीन नदीच्या काठावर आहे, बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. त्यासोबतच पहा, न्यूयॉर्क हडसन नदीच्या काठावर आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे. आता पुढे पहा, रोम. रोम हे शहर आहे ते टायबर नदीच्या काठावर आहे. आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर आणि मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तिसरी जोडी चुकलेली आहे. आणि प्राग आहे ते मित्रांनो, प्रागबद्दल मला तर सध्या माहिती नाही, मी पाहिलं नाही आहे. परंतु सीन नदी आहे त्याच्या काठावर आहे पॅरिस शहर. ठीक आहे, सीन नदीच्या काठावर पॅरिस आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर क आणि ब चुकीचं आहे आणि अ आणि ड बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, अ आणि ड बरोबर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3. योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान, बिंदिबू ही जमात ऑस्ट्रिया देशात आढळते. हे चुकीचं दिलेलं आहे. पहा, बिंदिबू जमात आहे ती कुठे आढळते? तर ही ऑस्ट्रेलियामध्ये आढळते, ऑस्ट्रियामध्ये नाही. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे. आता ब पहा. इराणच्या संसदेला शुरा असे म्हणतात. आता या ठिकाणी पार्शियली तरी हे बरोबर आहे. इराण संसदेला काय म्हणतात? मजलिस ए शुरा ए इस्लामी. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये शुरा आलेलं आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी आन्सर की नुसार काय दिलेलं आहे तर दोन्ही विधाने चुकीची. म्हणजे पर्याय डी एकही नाही असं दिलेलं आहे. परंतु इराणच्या संसदेला काय म्हणतात? मजलिस म्हणतात किंवा मजलिस ए शुरा ए इस्लामी असं म्हणतात. आता या शुरा शब्दासाठी याला आपण बरोबर मानू शकतो, परंतु आन्सर की मध्ये चुकीचं दिले, कारण याला काय म्हणतात? मजलिस म्हणतात असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय झालं? दोन्ही विधानं चुकीची. आता मित्रांनो, शुरा स्पेशली कोणत्या देशाच्या संसदेला म्हणतात? तर या ठिकाणी पाहायचं, सौदी अरेबियामध्ये संसदेला शुरा असं म्हटलं जातं. ठीक आहे, इराणच्या संसदेच्या नावामध्ये देखील शुरा आहे. त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा या प्रश्नाला आक्षेप घेतले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4. हेवी व्हेकल फॅक्टरी आवडी खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? मित्रांनो, आवडी आहे ते तमिळनाडूची राजधानी चेन्नई म्हणजे मद्रासच्या जवळ आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, तमिळनाडू. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5 पहा. चुकीचा पर्याय निवडा. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये 85% पाऊस पडतो. मित्रांनो, भारतामध्ये पडणारा 85% पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. ठीक आहे, पुढे विधान ब पहा. 21 मार्च या दिवशी समान दिवस व समान रात्र असते. तर 2 तारखा लक्षात ठेवायच्या. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 दिवशी सूर्य आहे तो विषुववृत्तावर लंबरूप असतो. म्हणजेच त्या दिवशी समान दिवस आणि समान रात्र असते. म्हणजे या ठिकाणी विधान ब देखील योग्य आहे. ठीक आहे, बरोबर दिलेलं आहे. आणि क पहा. सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिण भारताच्या दिशेने वाढत जाते. या ठिकाणी पहा, हे विधान चुकलेलं आहे. दक्षिण भारताच्या दिशेने काय होते? सरासरी तापमान कक्षा
कमी होत जाते. मग या ठिकाणी काय झालं, आपलं उत्तर काय असलं पाहिजे, तर पर्याय क हे चुकीचं आहे. परंतु आन्सर की मध्ये यांनी काय केलेलं आहे, तर पर्याय ब हा चुकीचा दिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 21 मार्चला विश्व दिन नसतो किंवा दिवस-रात्र समान नसते. आता ते का ते त्यांनाच माहित आहे, परंतु आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर पर्याय क असलं पाहिजे, सी असलं पाहिजे. आणि मित्रांनो, इतके प्रश्न चुकीचे आहेत की मला तरी वाटतंय की पेपर डबल घ्यावा त्यांनी. इतक्या चुका केलेल्या आहेत गणितामध्ये आणि याच्यामध्ये. तर तर आपण आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. अणुप्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोड्या लावा. आता आपल्याला 2 जोड्या लक्षात येतील लगेच. रावत भाटा कुठे आहे? राजस्थान. 2 साठी क आणि काकरापारा कुठे आहे? गुजरात. याच्यावर आपण बऱ्याचदा प्रश्न पाहिलेला होता, म्हणजे 4 साठी अ. म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी कमीत कमी, तर 2 ला क असलं पाहिजे आणि 4 ला अ असलं पाहिजे. ते कुठं आलेलं आहे? तर पर्याय अ मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय ए आपलं उत्तर आहे. नरोरा कुठे आहे? नरोरा उत्तर प्रदेश. कुडानकुलम तमिळनाडू, रावतभाटा राजस्थान आणि काकरापारा गुजरात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र म्हणजेच सिट्रिक फूड रिसर्च सेंटर कुठे आहे, तर ते याला आहे, नागपूरला आहे. म्हणजे ए किंवा अ बरोबर. नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट हे देखील नागपूरला आहे, हे देखील बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे पर्याय सी. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 8. नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यात वसलेला आहे? नगरधन किल्ला आहे तर नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते. आता मित्रांनो, विदर्भाची पंढरी म्हणून 3 क्षेत्र प्रसिद्ध आहेत. 3 कोणती कोणती? सर्वात पहिल्यांदा शेगाव, दुसरं धापेवाडा आणि तिसरं आहे ते कौंडण्यपूर. ठीक आहे. परंतु या ठिकाणी कोणताही पर्याय दिलेला नाही. परंतु धापेवाडा ज्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी असलेल्या कळमेश्वर हे याला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, याच्या शेजारी असलेल्या कळमेश्वरला या ठिकाणी यांनी विदर्भाची पंढरी म्हणून उत्तर दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय सी. परंतु या ठिकाणी देखील आक्षेप घेण्यास वाव आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली. ठीक आहे. कुंभार्ली कराडचे पुढून. ठीक आहे. आंबा रत्नागिरी, कोल्हापूर, त्यानंतर फोंडा आणि त्यानंतर आंबोली असा क्रम लागतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. प्रश्न क्रमांक 11. जवाहरलाल नेहरूंनी ब्रेक असलेले परंतु इंजिन नसलेले मशीन होय हे उद्गार कोणत्या कायद्याच्या संदर्भात वापरले? या ठिकाणी पाहायचं, जवाहरलाल नेहरू यांनी 1935च्या भारत सरकार कायद्याला काय म्हटलं, तर ब्रेक असलेले परंतु इंजिनच नसलेले मशीन म्हटलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. उच्च घनता असणारे कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल. ठीक आहे. हे विधान चुकीचं दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं, जितकी घनता जास्त तितकं ते विघटन व्हायला सोपं. त्यामुळे या ठिकाणी ते काय आहे, उच्च घनता असेल तर कोलेस्टेरॉलला चांगलं कोलेस्टेरॉल असं म्हणतात. ठीक आहे. परंतु कमी घनता असणारे कोलेस्टेरॉल म्हणजे काय? वाईट कोलेस्टेरॉल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधानं उलट दिलेले आहेत, चुकीचे दिलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, दोन्ही चूक. प्रश्न क्रमांक 13. कार्बनचा अणुवस्तुमानांक किती? कार्बनचा अणुवस्तुमानांक विचारलेला आहे. कार्बनचा अणुअंक असतो 6 आणि अणुवस्तुमानांक असतो 12. म्हणजे पर्याय बी. काही ठिकाणी याचं उत्तर 14 दिलं असतं तरी देखील चाललं असतं, कारण कार्बन 14 हा देखील कार्बनचा आयसोटोप आहे, समस्थानिक आहे. ठीक आहे. परंतु त्या ठिकाणी 12 हे उत्तर अगदीच योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14. अमेरिकेने 2026 मध्ये इराणच्या विरुद्ध केलेल्या कारवाईला काय नाव देण्यात आले? या ठिकाणी पहा, अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरुद्ध 2 कारवाया केल्या. पहिलं तर ऑपरेशन एपिक फ्युरी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय ए. त्यासोबतच दुसऱ्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन रोरिंग लायन. ठीक आहे. ऑपरेशन रोरिंग लायन. प्रश्न क्रमांक 15. सेंटर फॉर पोलीस रिसर्च म्हणजे सीपीआर ही संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? सीपीआर ही संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे. कुठे? पुण्यामध्ये. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा.
कलम 80 नुसार राज्यसभा हे प्रथम सभागृह आहे। या ठिकाणी पहा, कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद आहे का, तर आहे, परंतु कलम 80 काय म्हणतं, राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असेल, परंतु प्रथम असं काही त्याच्यामध्ये सांगितलं गेलं नाहीये। कारण प्रथम सभागृह म्हटलं की लक्षात ठेवायचं नेहमी लोकसभा असते, राज्यसभा हे प्रथम सभागृह नसतं। राज्यसभा फक्त वरिष्ठ आहे, प्रथम नाही, म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान हे चुकीचं दिलेलं आहे। ठीक आहे। ब पहा, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, ते वरिष्ठ सभागृह आहे। बरोबर आहे मित्रांनो, राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित केलं जात नाही, परंतु त्याच्यातील सदस्यांचा कार्यकाल आहे तो 6 वर्षांचा असतो। म्हणजे या ठिकाणी काय झालं, फक्त विधान ब योग्य आहे आणि विधान अ चूक आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय डी, अचूक, ब बरोबर। पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती कोण करतात, संबंधित राज्याचे राज्यपाल करतात। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। आणि सध्या महाराष्ट्राच्या MPSC चे अध्यक्ष कोण आहेत, विवेक भीमनवार हे आहेत। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या घटना दुरुस्तीला छोटी राज्यघटना मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात। या ठिकाणी पहा, 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा छोटी राज्यघटना असं देखील म्हणतात, पण ज्या ठिकाणी उत्तर काय असलं पाहिजे, 42वी घटना दुरुस्ती, पर्यायामध्ये ते दिलेलं नाहीये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी यापैकी नाही। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, चुकीचा पर्याय निवडा, संस्था व मुख्यालय। या ठिकाणी पाहायचं आहे, नक्षलवाद विरोधी अभियान ANO नागपूरमध्ये बरोबर आहे, CID पुण्यामध्ये हे देखील बरोबर आहे, SID मुंबईमध्ये हे देखील बरोबर आहे, आणि राहिलं काय, तर BPRND कुठे आहे, BPRND मित्रांनो, तर दिल्लीमध्ये आहे, ठाण्यामध्ये नाही। म्हणजे काय झालं, तर पर्याय 4 किंवा डी हे आपलं उत्तर असणार आहे, ही जोडी चुकीची आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 20, फिलिप्स कर्व यांच्यातील संबंध दर्शवतो। या ठिकाणी पहा, फिलिप्स कर्व आहे तो काय करतो, तर महागाई आणि बेरोजगारी यांच्यातील संबंध दर्शवतो। या ठिकाणी अशा प्रकारचा कर्व आपण पाहिला होता, तो कर्व काय दर्शवतो, तर महागाई आणि बेरोजगारी यांच्यातील संबंध, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 21, आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे। आर्थिक विषय हा विषय आहे तो मित्रांनो समवर्ती सूचीमध्ये येतो। काय, आर्थिक नियोजन समवर्ती सूचीमध्ये येतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। आता पहिला असेल आपण, केंद्रावर नियोजन कोण करत आहे, नीती आयोग करत आहे। त्याच प्रकारे राज्यामध्ये कोण करत आहे, महाराष्ट्रामध्ये मित्र आयोग करत आहे, कोणता, मित्रा। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 22, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, मिहान कुठे आहे, नागपूरमध्ये आहे। हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो। पुढे प्रश्न क्रमांक 23, भारत देशात रेपो रेट कोणती संस्था निर्धारित करते। आता मित्रांनो, रेपो रेट निर्धारित करण्याचं काम कोण करतं, तर भारतातील मध्यवर्ती बँक म्हणजे RBI, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 24, SVEEP कशाशी संबंधित आहे। आता या ठिकाणी पहा, SVEEP म्हणजे काय, तर या ठिकाणी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, SVEEP म्हणजे कशी संबंधित आहे, निवडणुकीशी किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, निवडणूक आयोग किंवा निवडणूक। प्रश्न क्रमांक 25, नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून विश्वचषक जिंकला। या ठिकाणी पाहायचं आहे, 2025च्या महिला वर्ल्ड कपमध्ये, महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका असा अंतिम सामना झालेला होता, आणि यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26, केंद्र सरकारने सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला। या ठिकाणी पाहायचं, वर्ष 2004 साली सर्वात पहिल्यांदा तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। त्यासोबतच पहा, सध्या भारतामध्ये 11 अभिजात भाषा आहेत, आधी 6 होत्या, 2024ला आणखी 5 भाषांना दर्जा देऊन मराठी समावेश याच्यामध्ये झालेला आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहित असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे। फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये
आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी. ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 27. शासन निर्णय 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? आता या ठिकाणी पहा, शासन निर्णय 2022 नुसार मराठी वर्णमालेमध्ये ॲ आणि अ या 2 स्वरांचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे मराठी वर्णमालेतील वर्णांची संख्या 52 इतकी झालेली आहे. किती? 52. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता वर्ण औष्ठ्य नाही? मित्रांनो, औष्ठ्य वर्ण कोणते? ज्यांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि आपले ओठ एकमेकांना चिकटतात त्यांना काय म्हणायचं? औष्ठ्य वर्ण. उदाहरणार्थ प चा गट, प, फ, ब, भ, म हे कशामध्ये येतात? तर औष्ठ्य गटामध्ये येतात. यांचा उच्चार करताना काय होते? आपले ओठ एकमेकांना चिकटतात किंवा त्यांची हालचाल होते. परंतु व पहा, व चा उच्चार करताना आपले ओठ तरी हलतात परंतु त्यासोबतच आपली जीभ आहे ती आपल्या दातांना स्पर्श करते. म्हणजे काय झाला? हा दंत आणि औष्ठ दोन्ही आहे, म्हणजेच दंतोष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय डी हा औष्ठ्य वर्ण नाही, दंतोष्ठ आहे. परंतु प, फ, म यांचा विचार करताना आपले ओठ एकमेकांना चिकटतायत ना, म्हणून हे काय आहेत? तर औष्ठ्य आहेत. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते व्यंजन शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजन नाही? या ठिकाणी पहा, ग ला उभी रेष स्वतंत्र आहे, न ला देखील आहे आणि श ला देखील आहे, परंतु म लाही जोडलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, म ला स्वतंत्र उभा दंड नाही. प्रश्न क्रमांक 30. नीरव या शब्दाचा संधी विग्रह कसा होतो? या ठिकाणी पहा, या ठिकाणी विसर्ग संधी आहे. याच्यामध्ये न ला पहिली वेलांटी, विसर्ग अधिक रव बरोबर काय बनतो? नीरव बनतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. विसर्गानंतर र आलं आणि विसर्गाच्या आधी ई आहे, त्यावेळी काय होतं? ई हा दीर्घ होऊन जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. नमस्कार हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? नमस्कार मध्ये पहा, नमः म्हणजे म अधिक विसर्ग अधिक कार, नमः अधिक कार याच्यामध्ये काय झालं? विसर्ग आला म्हणजे विसर्ग संधी झाली. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 32 आहे. खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही? या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. म्हणजेच क्रिया कधी घडली, कुठे घडली आणि कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे काय? क्रियाविशेषण. आणि या ठिकाणी पहा, आज क्रिया कधी घडली? आज हे काय झालं? क्रियाविशेषण. काल हे देखील क्रियाविशेषण आणि तेथे स्थलवाचक क्रियाविशेषण. परंतु जाईल हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे पर्याय डी काय असणार आहे? क्रियाविशेषण नाही, क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 33. धैर्य, कीर्ती, गारवा, आनंद ही कोणत्या प्रकारची नाम आहेत? आता या ठिकाणी पाहायचं, धैर्य, कीर्ती, गारवा, आनंद या गोष्टी काय दर्शवतात? तर एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगचा गुण किंवा भाव दर्शवतात. त्यासोबतच या नामांना आपण स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. आणि मित्रांनो, ज्या नामांपासून एखाद्या वस्तूतील किंवा एखाद्या व्यक्तीतील गुण किंवा भाव दर्शवला जात आहे, त्यासोबतच त्या नामांना आपण स्पर्श करू शकत नाही. त्यांना काय म्हणायचं? भाववाचक नाम म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय बी, भाववाचक नाम. जर आनंद हे व्यक्तीचं नाव असेल तर त्याला आपण स्पर्श करू शकतो, परंतु एखाद्याला आनंद झाला
तर त्या आनंदाला आपण स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे हे काय झाले? भाववाचक नामं झाली. प्रश्न क्रमांक 34 पहा, मराठीमध्ये सर्वनामांचे एकूण प्रकार किती आहेत? मित्रांनो, मराठीमध्ये सर्वनामांचे 6 प्रकार आहेत. किती? 6. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. कोणते कोणते? सर्वात पहिल्यांदा पुरुषवाचक सर्वनाम, दुसऱ्यांदा दर्शक सर्वनाम, त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम, त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा प्रकार असतो आत्मवाचक सर्वनाम. अशा प्रकारे सर्वनामांचे 6 प्रकार आहेत. कोणते कोणते? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, त्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित आणि सहावा प्रकार आत्मवाचक. असे 6 प्रकार सर्वनामांचे पडतात. त्यासोबतच मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती असं विचारलं तर मराठीमध्ये मूळ सर्वनाम किती आहेत? 9 आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 35, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. सर्वनाम आलेला आहे ही आणि लक्षात ठेवायचं आहे तो, ती, ते, हा, ही, हे. ही काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी ही काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. म्हणजे पर्याय डी. लक्षात ठेवायचं आहे दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना म्हणायचं दर्शक सर्वनाम. आता या ठिकाणी पहा, जवळची दाखवायची असेल तर आपण काय करणार? हा, ही, हे म्हणणार. आणि जर दूरची दाखवायची असेल तर आपण काय म्हणणार? तो, ती, ते म्हणणार. ही काय झाली? दर्शक सर्वनाम झाली. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा. पृथकत्ववाचक म्हणजे काय? तर वेगळं करणे किंवा वेगवेगळे गट करणे. अर्थातच काय? 10-10चा गट काय असणार आहे? पृथकत्ववाचक. काय केलं? समजा 100 मुलं आहेत तर काय केली? ती वेगळी केली. कशी कशी केली गेली? तर 10-10च्या गटामध्ये वेगळी केली गेली. म्हणजे काय झालं? 10-10चा गट हे काय झालं? पृथकत्ववाचक झालं. ठीक आहे. पृथकत्ववाचक म्हणजे काय? वेगळे करणे किंवा गट करणे. पर्याय डी आपलं उत्तर आहे. त्यासोबत पहा, सहस्र गणनावाचक आहे, 60वे क्रमवाचक आहे, दुहेरी आवृत्तीवाचक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 37, पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. आता या ठिकाणी हा प्रश्न देखील रद्द होण्याची शक्यता आहे किंवा याचा गुण सर्वांना दिला जाऊ शकतो ज्यांचं उत्तर सी किंवा डी आहे. आता या ठिकाणी का उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय? प्रयोजक सर्वनाम म्हणजे काय? प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर असं क्रियापद ज्याच्यामध्ये कर्ता क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्याकडून करून घेतो त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. मग या ठिकाणी पहा, मी चालतो, कर्ता स्वतः चालतोय म्हणजे या ठिकाणी हे तर प्रयोजक नाही. माझ्याकडून चालवले जाते म्हणजे माझ्यामध्ये चालवण्याची क्षमता आहे, चालण्याची क्षमता आहे, याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. ठीक आहे. आता पुढे, आई मुलाला चालवते म्हणजे या ठिकाणी काय झालं? आई क्रिया करते परंतु ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेते. ठीक आहे. म्हणजे काय झालं? या ठिकाणी आलं प्रयोजक क्रियापद. त्यासोबतच आईने मुलाला चालवले. या ठिकाणी काय झालं? तर आई करता आहे परंतु क्रिया आईने केली नाही तर मुलाकडून करून घेतली. म्हणजे या दोन्हीमध्ये काय दिसतंय? प्रयोजक क्रियापद दिसतंय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे? सी आणि डी दोन्ही. परंतु आन्सर की मध्ये काय दिलंय? फक्त सी दिलंय. त्यामुळे या ठिकाणी ज्यांचं उत्तर सी किंवा डी आहे त्यांना मार्क मिळेल किंवा प्रश्न रद्द होईल. म्हणजे सर्वांनाच मार्क मिळेल. प्रश्न क्रमांक 38, झटकन, पटकन, आपोआप, खरोखर ही शब्दरूपे अव्ययाचा कोणता प्रकार दर्शवतात? या ठिकाणी पहा, क्रिया कशी घडली याबद्दल माहिती देणाऱ्या क्रियाविशेषणाला काय म्हणायचं? तर रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणायचं. म्हणजेच क्रियेची रीत दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणाला काय म्हणायचं? रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, झटकन क्रिया कशी घडली? झटकन घडली, पटकन घडली, आपोआप घडली, खरोखर घडली. या ठिकाणी काय दाखवते? रीत दाखवते. म्हणजेच हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 39, खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा. सारख्या. आता मित्रांनो, सारख्या किंवा सारखा हा काय दाखवतो? समानता किंवा योग्यता दाखवतो. म्हणजे हे काय झालं? योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय झालं. म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 40, हा, ठीक आहे, बरं आहे, अच्छा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा, हा, ठीक, बरं आहे, अच्छा हे काय दर्शवतात? संमती दर्शवतात. म्हणजे काय आहेत? संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. हा, ठीक, बरं आहे, अच्छा संमतीदर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 41, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. सभेत पत्रके वाटली गेली. आता या ठिकाणी पहा, पत्रके काय आहे? वाक्यातील कर्म आहे आणि वाटली गेली हे क्रियापद आहे.
एक असेल तर वाटले गेले, अनेक असतील तर वाटली गेली. म्हणजे काय झालं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे या ठिकाणी आहे कर्मणी प्रयोग. परंतु आता या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार पाहणं देखील गरजेचं आहे. काय होतं, तर ज्यावेळी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते म्हणजेच या ठिकाणी कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो आणि इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असते. म्हणजेच मुलाकडून सभेत पत्रके वाटली गेली. काय दिसतंय, कर्त्याला कडून प्रत्यय लागतोय, त्यासोबतच पत्रके वाटली गेली काय दर्शवतंय, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस दर्शवतंय. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस असेल त्या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार आहे कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग. ते आपलं उत्तर असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस म्हटलं की कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पत्रके वाटली गेली इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना आहे म्हणून कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही. या ठिकाणी पहा, राम लक्ष्मण विग्रह होतो. राम आणि लक्ष्मण दोन्ही पदे समान महत्वाची म्हणून या ठिकाणी आहे द्वंद्व समास. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य दोन्ही पदे एकमेकांच्या विरुद्ध आणि समान दर्जाचे आहेत म्हणून द्वंद्व समास. विटी दांडू, विटी आणि दांडू एकत्र असल्याशिवाय खेळच होत नाही म्हणजे दोन्ही महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास. आणि साखर भात विग्रह कसा असतो, साखर घालून केलेला भात. काय झालं, या ठिकाणी मध्यम पदलोपी समास म्हणजे या ठिकाणी पर्याय सी आहे तो द्वंद्व समासाचं उदाहरण नाही. प्रश्न क्रमांक 43, मठ्ठा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला. मठ्ठा हा शब्द तमिळ भाषेतून मराठीमध्ये आला म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी, कृपण म्हणजे कंजूस. ठीक आहे, आणि त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, उधळ्या किंवा उदार. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय. द्वीपकल्प म्हणजे काय, असा प्रदेश ज्याच्या तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. उदाहरणार्थ, हा आपला भारत देश आहे, या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर, या ठिकाणी आहे अरबी समुद्र आणि जरा खाली गेलं की येतो हिंदी महासागर. म्हणजे काय झालं, याच्या तिन्ही बाजूंनी पाणी आहे म्हणून हा झाला भारताचा द्वीपकल्प. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 46, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराधासारखी उभी होती. हे विधान कोणते वाक्यप्रचार दर्शवते. या ठिकाणी पहा, चूक असल्यावर काहीही न बोलता शांतपणे ऐकून घेणं किंवा गप्प बसणं म्हणजे काय, मूग गिळून बसणे. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर मूग गिळून बसली होती म्हणजे या ठिकाणी अपराधासारखी उभी होती, गप्प बसली होती म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. काकदृष्टीने पाहणे म्हणजे बारकाईने पाहणे, जीवाचे रान करणे, खूप मेहनत करणे, मनात मांडे करणे, मनात योजना आखणे किंवा कल्पनेतच आनंद घेणे. पुढे प्रश्न क्रमांक 47, योग्य जोड्या जुळवा. पाणी पडणे, वाया जाणे. एक साठी असणार आहे ख. पाणी पाजणे, पराभव करणे किंवा खूप मार देणे म्हणजे 2 साठी असणार आहे क. पाणी सोडणे, त्याग करणे. पाणी मुरणे, दोषाला जागा असणे किंवा संशयाला जागा असणे म्हणजे काय, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ख क ग घ ग. ठीक आहे, ख क घ ग म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48, बिन भाड्याचे घर म्हणजे काय असतं, तुरुंग असतं. हा आहे अलंकारिक शब्द पर्याय सी. प्रश्न क्रमांक 49, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते. त्या ठिकाणी पाहायचं आहे, दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिला तर त्यावेळी तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्याच्यानंतर काय देतात, संयोग चिन्ह देतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिल्यास जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 50, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. या ठिकाणी पहा, तुलना कशाची केली, नामाची केली. नाम आहे उपमेय, कशासोबत केली, अमृतासोबत केली म्हणजे अमृत आहे उपमान. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं असतं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं व्यतिरेक अलंकार असतो. आणि या ठिकाणी नाम हे उपमेय अमृत या उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय झाला, व्यतिरेक अलंकार झाला म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आता पुढे पहा, अपनुती अलंकार कधी असतो, जेव्हा उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर अपनहुती अलंकार म्हणायचं. श्लेष कधी असतो, एकच शब्द वाक्यामध्ये भिन्न अर्थांनी आला म्हणजे अनेक अर्थांनी आला तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार म्हणायचं. चेतन गुणोक्ती, निर्जीव वस्तूला सजीव वस्तूसारखं वर्णन केलं तर त्या ठिकाणी
चेतन गुणोक्ती म्हणायचं. उदाहरणार्थ चाफा बोलेना, चाफा बोलत नसतोच, निर्जीव आहे, परंतु वर्णन करताना आपण काय केलं, चाफा बोलेना चाफा चालेना म्हणजे सजीवासारखं वर्णन केलं, म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार. जेव्हा निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा आरोप केला जातो तेव्हा त्या ठिकाणी म्हणायचं चेतन गुणोक्ती अलंकार. आता या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उत्तराबद्दल कोणतीही शंका किंवा काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.